नमस्कार मित्रांनो, एक्झाम बॉडीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाठीमागच्या प्रश्नपत्रिकाचे विश्लेषण पाहणार आहे. त्यामुळे आपल्याला अंदाज येईल की आपण अभ्यास कोणत्या दिशेने केला पाहिजे, आपण कोणत्या गोष्टींवर जास्त भर दिला पाहिजे. तर आज आपण भंडारा जिल्ह्याची ही प्रश्नपत्रिका आहे 2015 सालची. त्यातील आपण GKचे प्रश्न पाहूया. मित्रांनो, जनरल नॉलेजचे आपल्याला असेच म्हणजे याच धर्तीवरती जर प्रश्न पाहिजे असतील, अधिक प्रश्न पाहिजे असतील तर अनअकॅडमीवरती अवेलेबल आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर आपण त्याचाही फायदा घेऊ शकता. तर सुरुवात करूया आपण. प्राचीन भारतातील थोर व्याकरणकार पतंजली कोणाचे समकालीन होते? पहिला प्रश्न आहे, प्राचीन भारतातील थोर व्याकरणकार पतंजली कोणाच्या समकालीन होते? तर याचं उत्तर आहे पुष्पमित्र शुंग. पुष्पमित्र शुंग यांच्या समकालीन होते. यानंतरचा प्रश्न पाहू. राष्ट्रकूट समाजाची स्थापना कोणी केली? राष्ट्रकूट साम्राज्याची स्थापना कोणी केली? तर राष्ट्रकूट साम्राज्याची स्थापना दंतीदुर्ग यांनी केली. याचं उत्तर बी हे आहे. यानंतरचा प्रश्न पाहू. गौतम बुद्धाच्या आईचे नाव काय होते? गौतम बुद्धाच्या आईचे नाव काय होते? तर गौतम बुद्धांच्या आईचे नाव महामाया हे होते. तर असं वास्ट सिलेबस आहे मित्रांनो. आता हे 3 प्रश्न पाहिले तर ते वेगवेगळ्या पोर्शनमधून 3 प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे त्याचा असा ठराविक असा आवाका नाही की आपण एक पुस्तक वाचलं आणि आपला GKचा पोर्शन कंप्लीट झाला. आणि जी मेगा भरती येणार आहे किंवा जी सरळ सेवा भरती होत असते, जी जिल्हा निवड समितीतर्फे पार पाडली जाते, तर त्याचा जो काय पॅटर्न आहे तो बऱ्यापैकी तलाठी परीक्षेशी मिळता जुळता राहणार आहे. जेवढ्या बी सरळ सेवा परीक्षा होत असतात त्याचा जो पॅटर्न असतो तो त्यांची जी काठिण्य पातळी असते ती त्यांची जवळपास सारखीच असते. त्यामुळे आपल्याला या तलाठी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतून बराचसा अंदाज येऊ शकतो की सरळ सेवेसाठी कोणत्या प्रकारचे प्रश्न आपण अभ्यासले पाहिजे. आता याच प्रश्न जर राज्यसेवेसाठी विचारले असते तर याचं विचारण्याचं स्वरूप वेगळं असतं. त्यामुळं आपल्याला ते समजलं पाहिजे की नेमका आपला अभ्यासाची दिशा कोणत्या प्रकारची असायला हवी. यानंतरचा प्रश्न पाहू मित्रांनो. अखिल भारतीय दलित संघाची स्थापना कोणी केली? अखिल भारतीय दलित संघाची स्थापना कोणी केली? ऑप्शन आहेत डॉक्टर पंजाबराव देशमुख, V. रा शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहूजी महाराज. तर यापैकी आपला ऑप्शन आहे ऑप्शन ए हा याचं उत्तर आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख. डॉक्टर पंजाबराव देशमुख हे याचं बरोबर उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न पाहू. महात्मा फुलेंचे जन्मगाव असलेले कडगुण हे कोणत्या जिल्ह्यातील आहे? महात्मा फुलेंचे जन्मगाव असलेले कडगुण हे कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर याचं उत्तर आहे सातारा या जिल्ह्यात कडगुण हे गाव येते. यानंतरचा प्रश्न पाहू. आशिया खंडातील मेकांग ही नदी खालीलपैकी कोणत्या देशातून जात नाही असं विचारलेलं आहे मित्रांनो. मेकांग ही नदी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? तर याचं उत्तर आहे मलेशिया या जिल्ह्यातून जात नाही, बाकी 3 जिल्ह्यातून जाते, चीन, कंबोडिया आणि लाओस. तर असा वास्ट सिलेबस आहे. आता बऱ्याचदा आपल्याला कन्फ्युजन होतं की मग आता आपण वर्ल्डमधल्या सर्वच नद्या अभ्यासायच्या का? तर नाही मित्रांनो, कारण या परीक्षेमध्ये बरेच प्रश्न हे रिपीट होतात आणि असे जे प्रश्न असतात ते एक ठराविक प्रश्न असतात जे सतत रिपीट होत असतात, वेगवेगळ्या परीक्षेतून सतत रिपीट होत असतात. आता मेकांग ही नदी एक ह्याचं जे काही वैशिष्ट्य असतं ते बाकी आता मेकांगची उपनदी वगैरे हे अभ्यासाची अजिबात गरज नाही आहे आपल्याला. त्यामुळं असं ठराविक जे प्रश्न आहेत ते आपल्या जास्तीत जास्त नजरेखालून जाणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण जास्तीत जास्त वन लाईनर GKची सराव करणार आहे. या अगोदरही आपण सराव काही लेक्चर घेतलेले आहे यामध्ये, तसंच अनअकॅडमीवरही आपण याबद्दल शिकवत आहे. तर यानंतरचा प्रश्न आपण पाहूया. खालीलपैकी कोणत्या देशात तामिळ ही प्रमुख भाषा आहे?
तर याचं उत्तर आहे सिंगापूर. सिंगापूर या देशात तामिळ ही प्रमुख भाषा आहे. कोणत्या? सिंगापूर या देशामध्ये तमिळ ही प्रमुख भाषा बोलली जाते. ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दरगाह खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दरगाह खालीलपैकी अजमेर ह्या शहरात आहे. तर यानंतरचा प्रश्न पाहू. नवेगाव हा वन्य पशुपक्ष्यांनी समृद्ध असलेला प्रदेश कोणत्या जिल्ह्यात येतो? नवेगाव हा वन्य पशुपक्ष्यांनी समृद्ध असलेला प्रदेश कोणत्या जिल्ह्यात येतो? तर याचं उत्तर आहे गोंदिया या जिल्ह्यात येतो. मित्रांनो, मी जेव्हा प्रश्न वाचत असतो त्यावेळेस आपण गेस करायचा आहे की आपल्याला याचं उत्तर येत आहे की नाही, आणि कमेंट बॉक्समध्येही आपण टाईप करू शकता. त्यामुळं आपल्याला ॲनालिसिस करायला सोपं जाईल की तुम्ही या प्रश्नांपैकी किती प्रश्न बरोबर केलेले आहेत, आपला अभ्यास कुठपर्यंत आलेला आहे ते आपल्याला समजू शकतं. यानंतरचा प्रश्न आहे, भंडारा शहर कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर स्थित आहे? भंडारा शहर कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर स्थित आहे? तर याचं उत्तर आहे NH6. यानंतरचा आपण प्रश्न पाहूया. राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो? राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो? तर याचं उत्तर आहे उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असतात. तर यानंतर आता पाहू, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर आपल्याला हे सर्व आंतरराष्ट्रीय ज्या संस्था आहेत, इन्स्टिट्यूट आहेत, त्यांचाही अभ्यास आपल्याला करायचा आहे आणि ते ऑलरेडी मी अनअकॅडमीवर अपलोड केलेलं आहे. आपण पाहू शकता, लिंक त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर याचं उत्तर आहे हेग या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय आहे. यानंतरचा प्रश्न पाहू, खालीलपैकी घटनेत नमूद असलेले मूलभूत कर्तव्य ओळखा. खालीलपैकी घटनेत नमूद असलेले मूलभूत कर्तव्य ओळखा. तर ऑप्शन आहेत, वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे, हुंडा पद्धती बंद करणे, निरक्षरता दूर करणे, राष्ट्रीय नेत्यांचे मान राखणे. तर यापैकी ऑप्शन ए हा बरोबर आहे, म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे. यानंतरचा प्रश्न पाहू, खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? लोकसभेपेक्षा राज्यसभेला व्यापक अधिकार असतात. बरोबर आहे का मित्रांनो? तर हे चुकीचं आहे. यानंतरचा, राज्यसभेपेक्षा लोकसभेला व्यापक अधिकार आहेत. राज्यसभेपेक्षा लोकसभेला व्यापक अधिकार आहेत. तर हे बरोबर आहे का? तर बिलकुल बरोबर आहे. आपला ऑप्शन बी हे बरोबर आहे. तरी पण आपण सी आणि डी एक वेळेस तपासून पाहू. राज्यसभेचा कालावधी 6 वर्ष असतो. बिलकुल नाही, हे चुकीचं आहे. लोकसभा हे स्थायी सभागृह आहे. तर हे पण चुकीचं आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता या सरनाम्यातील मागच्या प्रेरणा कोणत्या आहेत? म्हणजे हे कोणत्या देशातील तत्वानुसार आपण घेतलेलं आहे असं विचारायचं आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. तर याचा योग्य उत्तर आहे फ्रान्सिसी क्रांती. फ्रान्सिसी क्रांती यापासून आपण प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे आपण घेतलेलं आहे. काळी क्रांती ही संकल्पना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? काळी क्रांती. तर काळी क्रांती ही खनिज तेलाशी संबंधित आहे. कशी संबंधित आहे? खनिज तेलाशी संबंधित आहे. जगाचा मानव विकास निर्देशांक व मानव विकास अहवाल जाहीर करणारी संस्था कोणती? जगाचा मानव विकास निर्देशांक व मानव विकास अहवाल जाहीर करणारी खालीलपैकी कोणती संस्था आहे? तर त्याचा ऑप्शन आहे UNDP. तर आता मित्रांनो, आपल्याला UNDPचा लॉंग फॉर्म कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचा आहे. पाहूया किती जणाला त्याचा लॉंग फॉर्म येतो आहे, आणि मी त्याचा लॉंग फॉर्म कमेंट बॉक्समध्ये लवकरच देईल तुम्हाला. जर आपल्यापैकी बऱ्याच जणांना येत नसेल तर आपण पाहू शकता. तर NSDL व CDSL संबंधी खालीलपैकी पर्याय निवडा. तर याचा योग्य ऑप्शन आहे डिपॉझिटरी संस्था. या काय आहेत? डिपॉझिटरी संस्था. ग्रामीण शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यात विविध सुविधा देणारी योजना खालीलपैकी कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे कृषी संजीवनी योजना. कृषी संजीवनी योजना. यानंतरचा प्रश्न आहे, किसान क्रेडिट कार्ड योजना कोणत्या कर्जासाठी लागू आहे? किसान क्रेडिट कार्ड योजना
कोणत्या कर्जासाठी लागू आहे? तर याचा योग्य उत्तर आहे अल्प मुदतीच्या कर्जासाठी किसान क्रेडिट कार्ड योजना लागू आहे. यानंतरचा प्रश्न पाहू. गणन क्रियेसाठी वापरण्यात आलेले पहिले यंत्र कोणते? गणन क्रियेसाठी वापरण्यात आलेले पहिले यंत्र कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे ॲबॅकस. ॲबॅकस हे गणन क्रियेसाठी वापरण्यात आलेले पहिले यंत्र आहे ॲबॅकस. 1024 KB किलोबाईट्स म्हणजे किती MB? मेगाबाईट्स किती MB? तर आपल्याला माहिती आहे याचं उत्तर 1 MB आहे. तर कॉम्प्युटर या क्षेत्रातले थोडंफार प्रश्न येत आहेत हे आपल्याला पाहायला भेटतं मित्रांनो, त्यामुळे त्याचंही आपल्याला बेसिक नॉलेज असणं महत्त्वाचं आहे. आता खालील 1-2 प्रश्न सलग कॉम्प्युटर या सेक्शनमधून आलेले आहेत, पण अगदी बेसिक आहेत, तर त्याचंही थोडंसं आपल्याला ओव्हरलोक नॉलेज असणं गरजेचं आहे. तर CD म्हणजे कॉम्पॅक्ट डिस्क हे कोणत्या प्रकारचे उपकरण आहे? तर CD काय करतं? तर CDमध्ये आपण मूवी, म्युझिक, फोटोज वगैरे काय करतो? साठवून ठेवतो. म्हणजे ते साठवण्याचं काम करतं, म्हणजे स्टोरेज करण्याचं काम करतं. तर ते स्टोरेज उपकरण आहे. म्हणजेच याचं उत्तर काय आलं? B स्टोरेज. आता यापैकी खालीलपैकी कोणते काय सांगितलेलं आहे? आउटपुट डिव्हाइस नाही. खालीलपैकी कोणते आउटपुट डिव्हाइस नाही हे सांगितलेलं आहे. आउटपुट डिव्हाइस नाही म्हणजे खालीलपैकी कोणते इनपुट डिव्हाइस आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. इनपुट म्हणजे ज्याला आपण इन्स्ट्रक्शन देतो त्यानुसार ते पुढं वर्क करतं. तर यापैकी प्रिंटर हे आउटपुट आहे, कारण त्याला ऑलरेडी इन्स्ट्रक्शन दिलेली असते, ती फक्त त्यातून आपल्याला प्रिंट येण्याचं आउटपुट मिळण्याचं काम होतं. मॉनिटरवरही आपण इनपुट देऊ शकत नाही, त्याला इन्स्ट्रक्शन म्हणजे मॉनिटरला फक्त ते दिलेलं इन्स्ट्रक्शन ॲप्लाय करत असते. फॅक्स पण प्रिंटरसारखंच जवळपास काम करत असते. तर कीबोर्डद्वारे आपण काय करत असतो? इनपुट देत असतो वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटला. त्यामुळं यापैकी इनपुट कोणतं डिव्हाइस आहे? कीबोर्ड. म्हणून आपलं योग्य उत्तर काय आहे? C कीबोर्ड हे आपलं योग्य उत्तर आहे. तर आता भंडारा जिल्ह्याची ही प्रश्नपत्रिका असल्यामुळं मित्रांनो, भंडारा जिल्ह्यावर एक प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळं ज्या जिल्ह्याची आपण परीक्षा द्यायला जात आहे तर त्याही जिल्ह्याचं आपल्याला थोडंफार नॉलेज असणं महत्त्वाचं आहे. तर यामध्ये शेवटचा एक प्रश्न GK मधला भंडारा जिल्ह्यावर विचारलेला आहे की भंडारा जिल्हा परिषदाचे नवनियुक्त अध्यक्ष कोण आहेत असं विचारलेलं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे सुश्री भाग्यश्री गिलोरकर. सुश्री भाग्यश्री गिलोरकर या जिल्हा परिषदेचे नवनियुक्त अध्यक्ष आहेत असं. यानंतर मित्रांनो गणितचे काही प्रश्न आहेत ते आपण उद्याच्या लेसनमध्ये पाहूया. अशा प्रकारे आपण सर्व प्रश्नपत्रिकेचे ॲनालिसिस पाहणार आहे आणि आपल्याला अधिक जर यापैकी या नॉलेज म्हणजे GK, GS, गणित, बुद्धिमत्ता, मी तलाठी परीक्षेचे भरपूर लेसन्स अपलोड केलेले आहेत अनअकॅडमीवरती. आपण त्याचा फायदा घेऊ शकता. मी तलाठी होणारच या नावाने त्या अनअकॅडमीवरती एक सिरीज चालू केलेली आहे. तसंच वन लायनर GKची पण सिरीज चालू केलेली आहे. आपण त्याचाही फायदा घेऊ शकता. तर पाहत राहा मित्रांनो, उद्याच्या लेसनमध्येही आपण प्रिव्हियस इयर प्रश्नपत्रिकेचे ॲनालिसिस पाहणार आहे. तर लेसन पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि जर लेसन आवडला असल्यास मित्रांनो नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हे जे आपल्याला व्हिडिओ दिसत आहे त्याचाही आपण फायदा घ्या. धन्यवाद.